इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। 21 जून हा दिवस भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाला खऱ्या अर्थाने फिट राहण्यासाठी देण्यात येणारा गुरुमंत्र म्हणजे योग साधना। परिणामी 21 जून हा दिवस संपूर्ण विश्वात आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। त्याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली 21 जून या जागतिक योग दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष पूर्व मंडळ शहराध्यक्ष सर्जेराव माहुरकर यांच्या माध्यमातून योग शिबिराचे आयोजन श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय वडवली अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले होते। भारतीय जनता पक्ष पूर्व मंडळ शहराध्यक्ष सर्जेराव माहुरकर आयोजित सदर योग साधना शिबिरांतर्गत योग शिक्षक गजानन देशमुख तथा दिशा गवारी यांनी उपस्थितांना योगाभ्यासाचे धडे देत उत्तम पद्धतीने योग साधनेबाबत प्रात्यक्षिक रूपी सखोल तसेच विशेष मार्गदर्शन केले। सदर कार्यक्रमाला भारतीय जनता पक्ष कार्यालय प्रमुख श्रीकांत कर्वे, विस्तारक संतोष शिंदे, सरचिटणीस अर्चना परमार, उपाध्यक्ष कुसुम रोहिदास, सचिव श्रेया झेमसे, सुनीता धनावडे, सुपरवायझर स्वप्नाली शिंदे, स्वप्नाली माहुरकर, व्यापारी आघाडी अध्यक्ष भगवानभाई सोलंकी, राजस्थान सेल अध्यक्ष मगनराम चौधरी, आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष उज्ज्वला करंबळेकर, सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष सुनीता लाड, रेखा पांडे, सारिका व्यास, श्यामल पाटणकर, विमल पाटील, दीप्ती अरविंदवाडी, रमेश चौधरी, कैलास जाधव, प्रभाकर नंबियार, संकेत पार्टे, रमेश जंगम, विजय जाधव तसेच श्रीराम विद्या मंदिर संचालिका शोभा कदम तसेच त्यांचे सर्व सहकारी भारतीय जनता पक्ष सर्व पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर आंतरराष्ट्रीय योग साधना शिबिराचे आयोजक तथा भारतीय जनता पक्षाचे पूर्व मंडळ शहराध्यक्ष सर्जेराव माहुरकर यांनी सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या। तसेच योग शिक्षक गजानन देशमुख तथा दिशा गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः संपूर्ण भारतीय जनता पक्ष पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या विशेष उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाभ्यास साधनेत हिरिरीने भाग घेत आपला सक्रिय सहभाग नोंदवला। तसेच संपूर्ण विश्वातील नागरिकांना खऱ्या अर्थाने शारीरिक तथा मानसिक दृष्ट्या फिट ठेवण्याकरता सर्वात प्राचीन अशा भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग असणाऱ्या योगाभ्यासाच्या माध्यमातून गुरुमंत्र देणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख अधिपत्याखाली संपूर्ण विश्वात सदर आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा होणे हे समस्त भारतीयांना विशेषतः भारतीय जनता पक्ष पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांना अभिमानास्पद असल्याचे भाजप पूर्व मंडळ शहराध्यक्ष तसेच आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त सदर योगाभ्यास शिबिराचे आयोजक सर्जेराव माहुरकर यांनी स्पष्ट केले। तसेच उपस्थितांना नित्य नियमाने योगाभ्यास करण्याचे आवाहन देखील सदर योग शिबिराचे आयोजक तथा भारतीय जनता पक्ष पूर्व मंडळ शहराध्यक्ष सर्जेराव माहुरकर यांनी यावेळेस केले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज।